बघायला मिळतो प्रेम. ओ नेक्स्टचा बाहेरचा चेंडू इथे बाकी वाईड चेंडू घोषित केले जाते. खातं खोललं गेलं वाईडच्या रूपाने. दोन्ही मोठे मातबर संघ बिग बॅटल पाहायला मिळते. पुन्हा प्रेम आपल्या सरकारला पुढचा जो जगदीश बाजी मोठ्या गडी तंबूत परत नाही. ड्राईव्ह करण्यासाठी चेंडू गेला. चेंडू लागला स्टिकर वरती आणि सरळ मोठा असेल. पहिला गडी तंबूत जातोय. बाद होतोय. इनफॉर्म बॅट्समन ज्याने संपूर्ण वर्षभरात धूम धडाक्यात धावा काढल्यात. स्वस्तामध्ये विकेट बघितलाय. मोठ्या गडी तंबूत पर्यंत. आता बाकी तुम्हाला जितेश नावाचा खेळाडू ह्याच्याकडे क्षमता आहे. चांगली फलंदाजी करतो. जेव्हा जेव्हा जगदीश माची लवकर आउट होतो तेव्हा हा फलंदाज करतोय. एक मोठी लढत एका साईडला YBCC वेऊर आणि एका साईडला जय जोगनादेव वामिका स्टार. काय सुंदर गोलंदाजी करताना पहिला चेंडू वाईट आणि पहिला चेंडू गडी बाद झाला. 1-1. ओ अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला करणकडनं बघायला मिळतंय. करणचा फॉर्म कुठे आला तर मी म्हणेल आम्ही तारापूर धमाका बघितला. तिथे मॅन ऑफ द सिरीज बक्षीस त्याला मिळालं आणि त्यानंतर तब्बल लागोपाठ 4 टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज झाला. आणि गत वर्षी वाय कट्टा वाट ऑफ बॅटिंग. पालघरचं वादळ, पालघरचं शान आणि पालघरची आन जसं बनताना जे काम केलं. आणि खरोखरच माझ्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आभार मी मानील. वायकडे खेळायचं हलक्या बॅट विकेट केला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. दोन्ही मोठे संघ आपण बघत आहात. आणि खरोखरच वाणी साहेबाची पालघर बॉक्स क्रिकेटची जी आम्ही बघतो जो डिसिप्लिन जी शिस्त आपण बघत आहोत प्रत्येकाला बघायला मिळते. आणि त्याचंच एक मोठी स्पर्धा. आणि या स्पर्धेला ग्रँड स्पर्धा का म्हटली जाते की वेळेवर संपते. ओ दिस इज अ व्हाईट बॉल. या षटकात 2 चेंडू वाईट टाकलेत. धावसंख्या फलकावर लागते. 3 धावा या फलकावर बघायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर बाद झाला तो म्हणजे निश्चितच जगदीश माची. टॅप केला आणि इथे बाकी धावा 4 बघायला मिळतात. जगदीश मासी का जलवा है. ये तो मेरा टॅपर का टॅप है. अशा 4 धाव बघा 7 धाव फलकावर लागल्या जात आहेत. आणि आजचं जे विकेटचा विचार केला असे म्हणतात ना ही फिरकीला अनुकूल आहे. ही गोलंदाजी आपण टेस्टमध्ये इथे सिमर चालेल. इथे चांगला स्पेस चालेल. ते ही खेळपट्टी विकासच्या लायकीची आहे. जगदीश मासीच्या लायकीची आहे. इथे टॅपर खूप चालणार आहे. आणि बघूया हे युद्ध कसं क्षमता आहे. फलकावर धावसंख्या लागल्या 7. जाऊया डीजेकडे. एका ओव्हरमध्ये एकच टीम मीटिंग करता येईल ह्याची नोंद घ्यायची आहे. कालच्या दिवसात देखील अनेक संघाला आम्ही मीटिंग घेऊन दिलेल्या नाही आहेत. एका ओव्हरमध्ये एकच टीम मीटिंग तुम्हाला घेता याची कृपया नोंद घ्या. आणि म्हणूनच हे सामने 2:15 आणि 2:10 संपले जात आहेत. नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघायला मिळतो प्रेम. ओ काय सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. सरळ चेंडू जात आहे करण ठाकूरच्या हातामध्ये. फरकाव धावसंख्या लागल्या 7. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना प्रेम नावाचा गोलंदाज आपण बघतोय. चेंडू फिरला होता पण काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. रात्रीच्या लखलखत्या प्रकाशामध्ये ही लाईट आम्हाला बघायला मिळते. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या झालाय 7. मुरबा यश फाउंडेशन आणि जय जोगनादेव अगवनकर हा संघ यांचा आपल्याला बघायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. एका साईडला मुरबा यश फाउंडेशन आणि एका साईडला जय जोगनादेव अगवनकर असा संघ तुम्हाला बघायला यांचा सामना बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो करण ठाकूर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघा. वाय कट्टा मॅन ऑफ द सिरीज ज्याने घेतला होता तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय वर्षभरात प्रगती केला या गुणी बहाने. आज जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. राऊंड विकेट मारा करतोय. समोर तुम्हाला बघायला मिळतो जितेश नावाचा एक अनुभवी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे चेंडू फिरला. जास्त ऑफ ब्रेक झाला. बघता बघता धाव बघायला मिळते. 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पॅरोल स्वीप खेळायचा पण चेंडू अगदी एजवर लागतो आणि सरळ निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या होते 8. बरोबर का. आता बाकी बघूया आज संपूर्ण जबाबदारी टॅपर नावाने प्रसिद्ध असणारा विकास माशीच्या नावावरती आहे. चला आपल्या सरकारला पुढे हाताला बघतात. बॅकफुटला गेला चेंडू कट केला. धाव दरम्यान नाही थोडीशी फ्लमिंग होते. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एवढा कूल माइंड करण ठाकूर मला पहिल्यांदा बघायला मिळाला. एवढा कधी कूल माइंड नसतोय.
अहो या आदरणीय संजय पाटील साहेबांचं आगमन होत आहे. आमचे जिल्हा परिषद सदस्य निश्चितच भुवनेश त्यांचं देखील आगमन होतं. स्थानापन्न व्हायचं आहे. एक मोठी स्पर्धा आपण बघत आहात आणि या ओहो काय टॅपिंग बघायला मिळते. अफरातून शॉट जितेच्या बॅटमधून बघायला मिळतो. धावसंख्या होते 4. महेंद्र भोने साहेबांचं देखील आगमन होत आहे. मनापासून या आपण धर्मवीर दिघे प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये आदरणीय संजय भाईंचं आणि भोने साहेबांचं मनापासून स्वागत करतोय. ही स्पर्धा म्हटली की पूर्ण महाराष्ट्राची डोनर स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मिळणारा प्रत्येक पैसा न पैसा गोरगरिबांना मदतीसाठी करतोय. ओ इथं मोठा फटका खेळलाय. चुकीला माफी नाही आणि बॉक्स आउटचा विकेट जातोय. थोडासा फ्लाईट दिला. बॅट अगोदर फिरली गेली आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये इकडे गडी बाद होतोय तो जितेश. हा संघ सुपर 8 मध्ये आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसात आपण 4 संघ बघितले. त्यामध्ये तुम्हाला वडकुण डहाणूचा संघ देखील बघायला मिळाला. त्यानंतर नवीन संघ आला होता तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळाला धनसारचा संघ तिथे बघायला मिळाला. एक आपण बघितला तो म्हणजे अर्जुन 11 हा संघ बघायला मिळाला आणि 4 चेंडू 4 धावा डिफेंड केला तो तुम्हाला मायकोप ए हा संघ बघायला मिळाला. हे 4 संघ कालच्या दिवसात पाहिले आणि आजच्या दिवसात आपण पहिला संघ बघितला तो म्हणजे साई गणेश सातपाटी पुन्हा करण ठाकूर. वाय कट्टामध्ये उत्कृष्ट ऑफस्पिन गोलंदाजी बघायला मिळते. टॅप केला पण तेवढं चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळते YBCC संघाकडनं. दोन्ही मातबर संघ एक पालघरच्या पट्ट्यातला एक आमच्या खाडीच्या पट्ट्यातला. पंचाळीला जायचं उजव्या साईडला वळायचं की तुम्हाला हे गाव बघायला मिळते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये राम नाईकने दत्तक घेतलेलं गाव पण नंतर बाकी या खेळाडूने गावाला ओळख पडून दिली. कोणतं जग्गी आणि माशीचं गाव कोणतं ते म्हणजे आगवण. पुन्हा खेळलाय मोठा फटका पाहायला मिळेल का. धावपचा चान्स आणि इथे मिस केलाय. आता हा जीवदान किती महागात पडेल येणारा वेळ सांगेल. षटकं संपलीत का 2 षटकं 14 धावा. चला टीम मिटिंग एकदाच घ्यायला मिळाला. या षटकाच्या वरून जो मिटिंग घेतली मी ती मिटिंग पकडली जाईल आणि नंतर बाकी तुम्हाला मिटिंग करता येणार नाही आहे. चला 2 षटकं. आता काय लढे जातो का गोलंदाज बघायला मिळतो. तुषार लढे आहे का नाही. संतोष अण्णा या स्पर्धेत नाही आहेत. आदित्य नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 2 षटकं 14 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघत आहात एका साईड संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो निश्चितच आपण बघत आहात. चला घाई करा प्लीज. वेळेवर मॅचेस संपवायचे आहेत. डिसिप्लिन शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळेला बघत असाल. आदित्य आपल्या सगळं पुढचं चेंडू टाकलं. इथे गौतम नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. नुकताच एक जीवदान मिळालं रनआउटचा. ओ गुड बॉलिंग. संतोष अण्णाची आठवण झालं. तेच तरार गोलंदाजी टाकत असताना आपण बघत आहात आदित्य यांना निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. फक्त 14 धावा या फलकावर आहेत. जगदीश माची 0वर बाद झाला. ती मोठी अडचण निर्माण झाली. टॅप केलाय चेंडू सरळ जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते 15. एका ओव्हरमध्ये एकदाच मिटिंग अगोदर आपण सांगितलंय. त्यानंतर बाकी मग तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. कालच्या दिवसापासून या स्पर्धेचे नियम आणि म्हणूनच ही स्पर्धा रात्री 2:10 संपूर्ण संपते. बाकीच्या ठिकाणी आपला 5-5:30 वाजतायत. पुन्हा आदित्य समोर विकास माची नावाचा फलंदाज खेळ चेंडू जातोय. इथे बाकी डिक्लेअर झोन जाते. एकच धाव बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला YBCC संघाकडनं पाहायला मिळते. चला इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळणार आहे मुरबे यश फाउंडेशन आणि एका साईडला जय जोगुणादेव आगवणकर. दोन्ही संघ तयार राहायचे. इनिंग ब्रेक आपण टॉस करणार आहोत. ओहो हो काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. विजेच्या कडकडाप्रमाणे चेंडूवर आले. एखादं चुंबकत्व आणि लोखंडाचं नातं कसं बघायला मिळते तशा पद्धतीचं इलेक्ट्रिसिटी फिल्डिंग. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग. काय दर्जेदार क्षेत्रक्षण बघायला मिळालं YBCC वेऊर संघाकडनं. पुन्हा एकदा आदित्य पुन्हा गोलंदाजी करतोय.
टॅप केलाय पण टॅप मध्ये ताकद कमी आहे. एकच धाव तुम्हाला बघायला मिळेल. वाटतं बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी, नियोजन करून आले होते कशा पद्धतीने कोणाला थांबवायचं आणि ज्या पद्धतीने एक ग्राउंडवर अग्रलेख त्यांनी तयार केला त्या लेखाप्रमाणे पकडला गेलाय आणि प्रत्येक चेंडूवर बाकी हुकमत गाजवताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो हो, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तुषार लढे नावाचा खेळाडू, मूर्ती छोटी कीर्ती महान. इथे बाकी 3 षटकं संपलीत आणि धावसंख्या झाली ती 18 धावा. उद्या तुम्हाला 3 कॅमेरे बघायला मिळतील, आम्हाला पाहायला मिळतील. एक चांगलं यूट्यूब आपण बघत आहात या गावातलाच, ज्याने कालच्या दिवसात पहिल्याच चेंडूच्या अगोदर 25,000 सबस्क्रायबर आपण पाहिलेत. खूप चांगलं काम केलं. मुंबईचे मोठमोठे गॅदरिंग कव्हरेज करतो, मुंबईमध्ये मोठे गणेशोत्सव कव्हरेज करणारा आणि असंख्य स्पर्धांचं चांगलं चित्रीकरण करणारा ओम साई नेटवर्क हे आमचं सरवलीचं तुम्हाला बघायला मिळतं. 2 वर्षात केलेली प्रगती आणि गुणी बाळाचं असलेले उत्कृष्ट कॅमेरावन डिजिटल स्कोरिंग हे परफेक्ट तुम्हाला बघायला मिळते. आता शेवटचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हां, निश्चितच यानंतर टॉस दोन्ही सगळं तयार राहायचं आहे. एका साईडला मुरबे आणि एका साईडला जय जगन्नाथदेव आगवणकर, दोन्ही सगळं तयार राहायचं आहे. आपण टॉस बॉक्सकडे येऊन जायचं आहे. आदरणीय संजय पाटील साहेब एक कामगार नेते आणि निश्चितच शिवछत्रपती रिक्षाचालक संघाचे मोठे आयोजक आणि एका अर्थाने विचार केला महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमी, ज्या खऱ्या अर्थाने आपण नॅशनल लेवलचे खेळाडू बघत आहात, या बोईसर भागात मोठा ट्रॅक एक चांगला इव्हेंट तुम्हाला बघायला मिळते. हे संजय भाई पाटीलकर तुम्हाला बघायला मिळते. आणि नेहमीच एक सुसंस्कृतपणा, वेल एज्युकेशन आणि शिस्त नियमात पण कसं पाळावं हे त्यांच्याकडे खूप आम्हाला आयुष्यभर शिकायला मिळते आणि अजून काही शिकायला मिळेल. ओ, काय गोलंदाजी बघायला मिळते. इथे पाहता पाहता रनआउटचा चान्स आणि इथे बाकी गडी बाद होतोय. मी म्हटलं ना की एवढा कुल कसा असू शकतोय, हे खरं रूप बघायला मिळालं करण ठाकूरचं. कारण अचानक माणसाने शांत बसावं हा गुणधर्मच नसतो. ॲग्रेसिव्ह राहायला लागते रनराममध्ये. 4थं षटक सुरू आहे. 5 चेंडू बाकी आहेत. फरक धावसंख्या झालाय ती 19. ओव्हरमधलं बघितलं की ओव्हरमध्ये चेंडूवर तुम्हाला जावं लागतंय, अंडरमध्ये चेंडू तुमच्या अंगावर तो, हा फरक बघायला मिळते. असंख्य गुणी खेळाडू संजयभाई तुम्ही केलेल्या ह्या पीडीटीच्या माध्यमातून खऱ्या कर्तव्याचा कोण असेल तर निश्चित पीडीटीचे संजय पाटील साहेब आहेत, ज्यांनी पाहिलं हेरलं आणि एकाच वेळेस सही मिळाली. कारण त्या मैदानासाठी सही मिळण्यासाठी 10 फेऱ्या माराव्या लागतात, पण ते मोठं काम संजय भाईकडे तुम्हाला बघायला मिळते. पहिली सुरुवात भाईंच्या शब्दावर झाली आणि सांगायला आनंद वाटेल या धर्मवीराची सुरुवात ही पहिली संजय भाईच्या हातातून झालाय. आणि चहा देखील इथून सुरुवात केली. धर्मवीर चहा ही देखील सुरुवात केला आणि जिथे जिथे संजय भाईने सहकार्य केलं आज अनेक स्थानिक लोकांना कामधंदे दिलेत. आपण MIDC मध्ये गेलो तो कोणाला कामधंदे देत नसेल असं संजय भाईने प्रत्येक माझ्या खास करून ह्या इथे लोकल लोकांना काम देणारं आम्हाला संजय भाई बघायला देत. आणि असे मोठे राजकारणी का घडतात तसं गुरुत्व बघायला मिळते. ओहो, काय सुंदर टॅप बघायला मिळते. धावसंख्या तर सीमा पलीकडे 4 धावा. टॅपर नावाने ओळखलं विकास माची. एकच वादा राजू दादा, तसं एकच वादा आमचे संजय दादा. हे आम्ही गणपतीमध्ये गीत ऐकलं आणि संजय भाई ज्या रिक्षा चालकाने तुमच्यावर प्रेम केलं का तुम्ही असणारं प्रेम, जेव्हा एखादा माणूस पोलीस स्टेशनवर केस जातो तेव्हा घाबरतो, पण एका फोनवर तुम्ही साहेबांना थांबवतात की गरीब लोक आहेत त्यांनावर तुम्ही केसेस केले काय करणार. पण संजय भाई एक मोठं काम तुमच्याकडे लोकांचं आहे की पासिंग फक्त पालघरमध्ये आणा. जे आपण पासिंग आपण करतोय संजय भाई, जे आपण गाड्याची पासिंग असतो आपल्याला विराला जावं लागते, एक सर्वांची मोठी जबाबदारी तुमच्या की पासिंग पालघरमध्ये आणा. तलासरी पासून आपण करत आहोत. हो हो, काय शॉट बघायला मिळतोय. काळे काळे बाल नाही तो वाघ म्हणतात. आणि जेव्हा तो आपल्या गुफेतून बाहेर निघतो तेव्हा असं पराक्रम करतो, डरकाळी फोडतो. तसा विकास माची नावाचा टॅपर जिथपर्यंत मैदानात धावाचे ओघ बघायला मिळते. काय बॅटिंग बघायला मिळालं, जोरदार टाळ्या होतोय. पुन्हा टॅप झाला, पुन्हा चौकार बघायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी तुम्हाला विकास माशीकडनं पाहायला मिळते.
चेंडू 4 चेंडू 16 धावा असताना धनसारच्या खेळाडूने 4 चेंडू 4 चौकार मारलेत आणि इथे कठीण समस्या परिस्थितीला बिकट परिस्थितीत धावा काढताना तुम्हाला आज बघायला मिळतोय. जग्गू नाही तो विकास आहे, विकास नाही तो जग्गू आहे. ओ इथे वाईड बॉल सोडून दिलाय, चांगलं रीड केलंय. धावसंख्या 1-2 धावसंख्या होती ती 36. आता बाकी आकार मिळतोय. चला मुरबे संघ आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन जायचं. जय जोगनाथदेव आगवणकर हा संघ ही टॉस बॉक्स तयार यायचा आहे. आदरणीय संजय पाटील साहेब कामगार नेते आपल्यापर्यंत जोडतील आणि तिथे आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 37 धावा झाल्यात. 38 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. जाऊया आपण नाणेफेकीसाठी जिथे आपल्याला 2 संघ पाहायला मिळतील. एका साईडला यश फाउंडेशन मुरबे संघ आदरणीय संजय पाटील साहेब या आपल्याकडे नाणेफेक केले जातील, ज्यांचं नेहमीच मोठं सहकार्य या स्पर्धेला बघायला मिळते. चला मुरबे संघ यायचे नाणेफेकीसाठी आणि एका साईडला आगवण संघ आगवणकर जय जोगनाथ आगवणकर आपण बघायला मिळतोय. चला थोडंसं आपण बाहेर मित्रांनो इकडे टॉस करतो आपण. या दोन्ही संघ आलेत का? आगवण संघ आलाय, मुरबे संघ आलाय. ओके यस या आगवण संघ इथे या आपण जॉईन व्हायचंय आणि एका साईडला मुरबे संघ बघायला मिळतोय. आदरणीय संजय पाटील साहेब या आपल्याकडनं नाणेफेक केली जाईल. एका साईड साहेब चषक लिहिलाय आणि एका साईड साहेब लिहिलाय. कोण टॉस करणार? चॉईस चालेल बोलत. ओके यस चला मुरबे संघ कॉल करतोय. ओके साहेब आलाय. आपण काय घेणार आहात? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग का करणार? बाकीचे सगळं क्षेत्ररक्षण संघात तुम्ही बॅटिंग का घेणार? या बॅटिंगातले खूप प्रयत्न येतो खेळायला. ओके ही स्पर्धा कशी वाटते? एवढ्या तुम्ही स्पर्धा करतात. खरं बोलायचं की या स्पर्धेचं डिसिप्लिन 2-2.5 वाजता स्पर्धा संपते. आतापर्यंत आपण अनेक स्पर्धा करतो त्याला 4:30, 5, 6 वाजतात. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धेत खूप चांगला आहे आणि खेळायला पण खूप मजा येते. थँक्यू सो मच. आपण टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. ओके तुमचा माशी समाज किती गावातले लोक आले? माहित नाही आता खूप जण आले असेल. काही खेळाडू आहेत की बदल आहेत की जो तुम्ही सातत्याने तो बघायला मिळतोय? नाही बदल आहे. बदल केलाय. थँक्यू सो मच. गरीब दाता म्हणा आणि गावाची ओळख तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून केलं. तुमच्या गावाची ओळख तुम्ही बाळा जन्म नसेल राम नाईक यांनी दत्तक घेतलं होतं पण त्यानंतर आगवण क्रिकेट पडून करून दिलाय. आदरणीय संजय पाटील आपण स्थानापन्न व्हा. आपण जाऊया आणि निश्चितच आमचे लाख मुलाचं व्यक्तिमत्व जे कमी बोलतात पण खरोखर स्पर्धेशी जोडतात ते आता करूया. त्यांचं स्वागत करून टाकू. हा आणि मग संजय भाईने बोला. भाई दोनच चला मी अत्यंत विनंती करतोय की आदरणीय सुधीरभाऊ साहेब या आदरणीय संजय पाटील साहेबांचे मायाची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. एक मोठं व्यक्तिमत्व आणि नेहमीच या स्पर्धेला आवर्जून मदत करणारी संपूर्ण स्पर्धा आपण डोनेट करतोय. गोरगरिबांना मदत करणारी स्पर्धा आपण बघायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय संजय पाटील साहेबांचा इथे सत्कार करून आनंद होतोय. मायाची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आदरणीय संजय पाटील साहेबांना इथे सन्मान केलाय. संजय पाटील साहेब वेळात वेळ काढून तुम्ही इकडे आलात. खरोखर तुमचं बिझी शेड्यूल आहे आणि तरी देखील आतिथ्य प्रेम आणि धर्माचं असं तुमचं नातं हे इथे आम्हाला पाहायला मिळते. महेंद्र भोणे साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. नाही असू द्या. निश्चितच आपण देखील आहात नेहमीच आपल्याशी जोडत असतात. जोरदार टाळ्या आदरणीय महेश भोळे साहेबांचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या पदावर आहेत. आज आपण बघितलं बीजेपीच्या पदावर आमच्या संजय पाटील साहेबांनी नुकतंच बीजेपीने पदार्पण केलं आहे आणि मोठे सामाजिक कार्य असतात. आणि एक नातं दिघे साहेबांचे खूप वेगळं होतं. त्यांचं उमेदीच्या काळामध्ये निलॉन कंपनी लागली आणि शिवसेनेचं युनियन कसं कळावं, कामगार संघटनेला एकत्र करून स्थानिक लोकांसाठी लढवाईवरती आपण बघत आहात. आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य साहेब आहेत दशरथ सुतार साहेब आहेत. यश सुतार साहेब योग्य माणसाच्या बरोबर तुम्ही आहात. सांगायला आवडेल योग्य माणसाबरोबर तुम्ही आहात कारण आम्ही देखील साहेबांशी जरी कमी असतो पण आम्हाला मार्गदर्शन जे बघायला मिळतंय. जोरदार टाळ्या म्हणून बघायचं आहे. आमच्या ग्रामपंचायत सदस्य सुतार साहेबांच्या पाठीमागे येणाऱ्या काळात तुम्ही आईपेक्षा मोठ्या पदावर तुम्हाला बघायला मिळतील. ज्याप्रमाणे भोळे साहेबला बघणार कारण एसटी कोट्याचा सीट आपल्याला बघायला मिळतात आणि तेव्हा व्यक्ती आणि शिक्षण बघून साहेब त्याच्या पाठी जात आहेत. साहेब फक्त पैसा बघून कोणत्या माणसाच्या मागे जात नाही आहे आणि गोरगरिबांचा कारण बघतात. आणि संजय साहेब तुम्ही इकडे आलात त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. भोळे साहेब तुम्ही देखील आलात आणि ग्रामपंचायत सदस्य साहेब तुम्ही इकडे आलात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम आमच्या धर्मवीर चर्चा असून द्या. चला आपण 9 साठी रिव्ह्यू घेत असतात. 38 धाव विजयासाठी धावसंख्या झालाय ती 38.
टार्गेट किती आहे 38 आहे का? चला 38 धावा विजयासाठी करायच्या 38. चला बाकीच्या जा फक्त पंच बघतील, एक्स्ट्रा खेळ बघू नका, मग ते कॉमेंट्स होतात आमचे खेळ आहेत पंच बघतील. काय स्पर्धा बघायला मिळते, भरभरून लोकांनी कौतुक केले. या स्पर्धेवरती आपण बघत आहात धर्मवीर चषक, एक ब्रँड आणि इथे वाणीसाहेब नेहमीच सांगतात की आत्ताची स्पर्धा म्हणजे तंतोतंत टायमिंग बघायला मिळते. घड्याळाचा काटा कसा चढावा, सेकंदाने मिनिटं मोजावी, मिनिटं कशी चढावी तसे तासं मोजावी, आणि तासं कशी मोजावी तसे तुम्हाला दिवस बघावे, तशी स्पर्धा असणारी. टिकटिक वाजतं डोक्याचं, हे आपण सहित अमनकरांचं गीत ऐकलं असाल. त्या पद्धतीने स्पर्धाकडे खेळताना आणि पंचाचा रुबाब आणि पंचाचा स्टेटस धीरज मोळच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण बघत आहात. वायकट्टा गाजवणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आणि मूर्ती छोटी कीर्ती महान तुषार लढे नावाचा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आमचे पंच डिसिजन देतील मैदानावर जाऊन. Oh, this is a fair delivery. Okay, yes. चला बघत आहात 9, 10, 11 उर्वे डीजे पुरस्कृत साई एकता बिरवाडी. इथे देखील मोठी स्पर्धा बघायला मिळेल. 50 आणि 25,000 पारितोषिक अशी मोठी स्पर्धा 9, 10, 11 उर्वी डीजे पुरस्कृत साई एकता बिरवाडी या मैदानावर देखील आपण सामने 9, 10, 11 बघणार आहोत. 3, 4, 5 ला आपण बघणार आहोत दैसरमध्ये, 28, 29 ला आपण बघणार आहोत 5 देलवाडीमध्ये. अशा मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही बघायला मिळतात. धावसंख्या होते ती 6. 38 धावा विजयासाठी करायचे आहेत. हार्दिक नावाचा गोलच तुम्हाला बघायला मिळत. काय विकासने फलंदाजी केली. वाटलं होतं की 20-22 धावावर संघ थांबला जाईल, पण बघता बघता 37 धावा फलकावर लागला गेला. हार्दिक बॉल लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जात आहे. दिस इज अ वाईट बॉल. पंच दोन्ही हात काढतात आणि धावसंख्या 1 ने अवांतरने वाढते. धावसंख्या होती ती 7. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते गौतम ह्याच्याकडनं. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. मोठा फटका खेळायचा होता करण यांना. काय स्पर्धा गाजवल्यात गतवर्षी करण यांनी. चला रेडी नाही आहेत आमचे फलंदाज. काय स्पर्धा बघायला मिळते. आज बाकी प्रेक्षकांची संख्या देखील तुम्हाला बघायला मिळते. काल अप्रतिम खेळ मायकोपचा बघायला मिळाला. काल सुंदर खेळ तुम्हाला धनसारचा बघायला मिळाला. सुंदर खेळ तुम्हाला अर्जुन 11चा बघायला मिळाला. सुंदर खेळ तुम्हाला अतिशय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने वरून धावसंख्या होते ती 11 धावा. 38 धावा विजयासाठी करायचे. आपण बघत आहात एका साईडला YBCC आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच जो जय जगन्नाथ वामिका स्टार. हा एकच मीटिंग असणार. यानंतर बाकी मीटिंग नाही याची कृपया नोंद करा. आता बाकी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जातंय विचार करता करता जो विचार पाहिजे. 11 धावा या फलकावर लागल्यात. 38 धावा विजयासाठी करायच्या आहेत त्याच्या YBCC वेऊर संघाला. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा, एक ब्रँड आणि महाराष्ट्रातून पोट भरून कौतुक केलं. कालच्या दिवसात देखील असंख्य मेसेज आमच्या युट्यूबवर आलं. अशी स्पर्धा असायला पाहिजे जी वेळेवर सुरू होते आणि वेळेवर संपते. गुड बॉलिंग. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन विकेट. नो बॉल दिला गेला. इथे नो बॉल दिलं गेलंय. म्हणजे अजून 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 1+1 म्हणजे धावसंख्या 13 धाव या फलकावर लागल्या जातात. एका साईडला आपण करण ठाकूर आणि एका साईडला तुषार लढे हे दोन्ही ओपनर जोडी फलंदाज बघत आहात. अतिशय मोठी अशी स्पर्धा, नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची वर्षभर आतुरतेने वाट बघत आहात ती म्हणजे धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक आपण बघत आहात. पुन्हा गोलंदाज बघायला मिळतोय. आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना वाईड. पुन्हा खराब गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू अवंतर टाकले. पहिला नो बॉल +1 आणि आता वाईड चेंडू टाकलाय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्याला एकच मीटिंग आहे का एका षटकामध्ये. ही मीटिंग आहे ती ओव्हरच्या अगोदर होती. मी 2 षटकामधली मीटिंग होती. आता ह्यानंतर बाकी या षटकात मीटिंग करता येणार नाही. एक तर खेळ धावसंख्या झाली ती 14.
14 38 14 ना 10 वाईड +1 पुन्हा वाईड पुन्हा सिंगल 14. चला मीटिंग मेन करा. आता बाकी या षटकामध्ये मीटिंग घेता येणार नाही. खेळाडू बाद झाला तरच तुम्हाला एकत्र येता येईल. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला. प्रत्येक रूल्स रेग्युलेशन फॉलो केले जाते. नियमाची पल्लवी असणारी स्पर्धा. वेळेवर चढायचं आणि वेळेवर उतरायचं. आणि म्हणूनच या स्पर्धेला लोकांनी मानांकन दिलं. वाणी साहेबांकडे खूप चांगलं काही ऐकायला मिळाली. बरीचशी माहिती आजच्या दिवसात त्यांच्याकडनं पालघर बीके बॉक्स क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मिळाली. ही शिस्त जी बघायला मिळते आणि या शिस्तीचंच फळ म्हणून पालघर बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताला गोलंदाज. इथे बाकी करण ठाकूर नावाचा फलंदाज समोर आहे. हलक्या बॅटने खेळून काढला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला 15 धावा या फलकावर लागल्या जातात. 38 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आजच्या दिवसात रात्रीतला पहिला संघ आपण बघितला तो म्हणजे साई गणेश सातपाटी. हा संघ क्वालिफाईड झाला. टोटल 5 संघ उद्या सुपर 8 मध्ये नाईट मॅच असताना देखील सनग्लास गॉगल हे मॅन ऑफ द मॅचसाठी बक्षीस दिले गेलेत. स्पर्धा युट्यूबवर पाहिले आणि आम्हाला ज्यांनी दिलेत बावलासाहेब यांनी त्यांचा उद्या संपूर्ण त्यांच्या दुकानासहित नाव सांगितलं जाईल. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. तुमच्याकडे बँक बॅलन्स फक्त आरतीच आहे. मार्च एंडिंगचा टॅक्स भरण्याच्या अगोदर इथे बघायला मिळते. पुन्हा शेत वाईट चेंडू. इथे हलक्या बॅटने चेंडू काढलाय. सरळ चेंडू जातोय. 1 धाव बघायला मिळते. जिथे विकास माशी नावाचं क्षेत्रस्थ बघायला मिळतं. एका धावाने धावसंख्या होते ती 17 धावा. अजून देखील 11 धावाची आवश्यकता विजयासाठी. 38 ऑन टार्गेट. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी गोलंदाजी करताना आपण पाहत आहात. ओहो काय सुंदर टॅप बघायला मिळतोय. मनोरला जायचं, चहाडखिंडीमध्ये उतरायचं आणि पटकन पूल पाल करून चौकार घ्यायचा. अशा पद्धतीने चौकार बघायला मिळतोय. धाव संख्या होते 21. धाव संख्या झाल्या 21. खराब गोलंदाजी बघायला मिळते आणि हे मैदान टॅपर आहेत. 650 लोक लाईव्ह मॅच बघतात. अप्रतिम असं आयोजन. देखणी रुबाबदार स्पर्धा. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. ओहो काय सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळतं. दिस इज अ ब्युटिफुल माइंड गेम. ज्याला म्हटलं जातं ना अक्कल उच्चाराने चालायचं. हळूवारपणे चालता चालता धावत पडणारा पायाला हरवायचं. अशा पद्धतीची बॅटिंग बघायला मिळतं. दॅट्स अ क्रिकेट माइंड. ह्याला म्हटलं तर माइंड गेम. मोठा फटका आल्यानंतर एकेरी 2 धावा करायची आणि सलकाचा धावफलक खालता ठेवायचं हे बघायला मिळते. अजूनपर्यंत 1 देखील गडी बाद आहे आणि 22 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा थोडंसं लांब लचक षटक चालते. इथे बाकी चेंडू बघायला मिळतो. डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला धाव संख्या होते 23. 23 धावा फलकावर लागल्या जातात. इथे बाकी हलक्या आपण खेळून काय धावसंख्या 1 धावसंख्या होते ती 16 धावा. आता जो 24 माफ करा 24 धावा झाल्यात. आता इथे 14 धावा पाहिजे विजयासाठी. 12 चेंडू 14 धावा. अजून देखील 1 देखील विकेट नाही आहे. काय मोठी मॅच बघायला मिळते. एका साईडला विचार केला तो ना YBCC वेऊर आणि एका साईडला विचार केला जय जोगनादेव अगवन ए हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. यानंतर बाकी तुम्हाला सामना बघायला मुरबा यश फाउंडेशन नाणेफेक जिंकून मुरबाने फलंदाजी केलाय. जय जोगनादेव आगवणकर हा संघ बाकी फिल्डिंगला बघायला मिळेल. आणि त्यानंतर बाकी यातील विजेता आणि त्यातील विजेता हा संघ मॅच केला आणि तिथून विजेता होणारा संघ हा आजच्या दिवसातला दुसरा आणि स्पर्धेतला 6वा संघ बघायला. आता बाकी जितेश नावाचा अनुभवी गोलंदाज बघायला मिळतो. 12 चेंडू 14 धावा. ओ मोठ्या गडी तंबूत गेलाय. मोठ्या गडी तंबूत गेलाय. बाद झालाय तो करण. साधारण 25 सालाची मॅच बघणार आहोत. एक अतिशय उत्कृष्ट स्पर्धा तिथे देखील तुम्हाला बघायला मिळेल.
चला बघूया 11 चेंडू 14 धावा. ओ काय सुंदर डेड बॉल आहे. ओके डेड बॉल घोषित केलं पंचाने. अगोदर डेड केलं होतं बॅटला लागायच्या अगोदर त्यांची ऍक्शन तिकडून आली होती. 11 चेंडू आणि 14 धावा. मॅच रंगतदार अवस्थेत दोन्ही संघ हार न मानणारे. आणि आता तुम्हाला बघायला मिळतो प्रेम नावाचा फलंदाज सिंगल डबल रोटेट करण्यासाठी दोन्ही फलंदाज मजबूर आहेत. विकास माशी सिच्युएशन सजवतात. जगदीश माशी शून्यावर बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी विकास माशीने बघितली. 11 चेंडू 14 धावा. जितेश ओ इथे बाकी झेल सुटला गेलाय पण सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आगवनचे प्रेक्षक किती जोरदार टाळ्या मारायला पाहिजेत. आगवनकर आहा आज गावामध्ये नसेल. आज बाकी बोई माशाने श्वास सोडला असेल. खाडीमध्ये फिरायचं कारण गावातले सगळे पुढे जाळे घेऊन पसार मॅच बघायला. आणि कमिटीकडनं आभार आहे. असंच प्रिय स्पर्धेमध्ये करत राहायचंय. ओ नाही इथे बाकी हात लागतोय. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जशा पद्धतीने मुंग्याचं कळप एकामागे एक असं पाडतात आणि घरबा बांधतात. मधमाशा पडतात एकच अशा पद्धती बघायला मिळते. गुड फिल्डिंग जॉब तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड संख्या होते ती 25 धावा. आता बाकी चेंडू उरलेत 9 आणि धावसंख्या हवी ती 13. 9 चेंडू 13 धावा. काय मॅच बघायला मिळते. ज्या पद्धतीने करण ठाकूर बाद झाल्यानंतर एक वेगळी चेतना वेगळी ऊर्जा आगवणकरांच्या टीममध्ये तुम्हाला बघायला मिळते. आणि भरभरून या स्पर्धेवर कौतुक करताना बाहेर जेव्हा मॅच असतात तेव्हा सगळं आगवनच्या मॅजिक निघतात. मग दैसरमध्ये गतवर्षी ते आपण बघितलेली फायनल जसे काय एका नवरीचं वरात चाललं की तशा पद्धतीने दैसर पासून ते 5 वर लाईन लागली होती. तशा पद्धतीने मॅच आपण बघायला मिळाली. विजेता संघ होता सरावली. उपविजेता संघ होता आगवण. जितेश ओ खो धावबाचा चान्स. चुकीला माफी नाही. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फलंदाज बघायला मिळतो. क्षणार्धामध्ये माणसाचा कसा काळ बदलतो तसं मॅचची दशा कशी बदलली जाते असं बघितलं गेलं. एक विकेट निघतो काय मॅच मध्ये कमबॅक करतात काय फिल्डिंगचा दर्जा बघतोय काय आणि धावासाठी झगडावं लागतं काय हे तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही मातबर संघ एका साईडला YBCC वेऊर आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय. आणि रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. दोन्ही संघाला विनंती आहे रिव्ह्यू घेताना 10 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्यायचा आहे. हो ते सुंदर पहिले खेळून काढलं मयूराने. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या पोचते ती 26. अजून 12 धावाची आवश्यकता. चेंडू उरले ते 7 म्हणजे 7-12. या 7-12ने असंख्य भावा बहिणीची नातं तुटली गेलीत तसं तुम्हाला चित्र बघायला मिळते. आता वाढवड बंदर आलाय. ज्यांचं 12 व 7 वर उतारा नसेल ते उतारे टाकण्यासाठी जात आहेत. पण तिथपर्यंत तुम्ही आई वडिलांना विसरलेत का भावांना विसरलेत का. आणि हे 7-12 प्रकरण बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण. आता बाकी 6-12 मॅच बघायला मिळते. काय गोलंदाजी टाकलेत. बाबा थांब बोलू नको. जितेशने किती धावा दिल्यात. 2च धावाचा षटक टाकलाय. जोरदार टाळ्या जितेशसाठी व्हायला पाहिजेत. काय गोलंदाजी केलाय. आता बाकी सिच्युएशन आहे 6 चेंडू 12 धावा. मयूर नावाचा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे. आणि कोणता गोलंदाज बघूया. एका साईडला अंपायर बघायला मिळतो आम्हाला अजय. एका साईडला अंपायर बघायला मिळतोय यतीन. आणि धीरज मोरे नावाचं पंच आपण बघायला मिळतोय. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. चारी बाजूने प्रेक्षक और जितने भी मेरे उत्तर भारतीय उनके लिए मैं कहूँगा गर्वान्वित हूँ. यही प्यार हमारे दिखे साहब क्या करता है. ये महाराष्ट्र की धरती है. यहाँ पे धर्मवीर करके सबको इकट्ठा करने का काम इस टूर्नामेंट्स पे लेते हैं. और जितने आने वाला बटोला पैसा हुआ जाता है वो सोशल वर्क के यूज करते हैं. 6 चेंडू धावा आणि गोलंदाज आहे तो जितेश बिर्ला नावाचा गोलंदाज. 6-12 जितेश.
ओ खो खो, काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. मातीवर लोळायचं, पाण्यावर तरायचं, विमानामध्ये उडायचं आणि बोटीवर तरायचं, तसं पण क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जीवनाची संकल्पना कशी बांधावी, ने मजसी ने सागरा पान तळमळला, विदा सावरकरांचं ते गीताचं मला आठवण येते. तशा पद्धतीचं डाव्या उजव्या सूर मारताना काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अप्रतिम टायमिंग बघायला मिळतो. 2 तासामध्ये आपण 2 संघ काढताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना बघायला मिळतो. बिल्ला ओ बॉक्स आउटचा विकेट झालाय, मोठ्या गडी तंबूत गेलाय. सामन्याला कलाटणी मिळालं असं म्हणावं लागेल, जिथे करण ठाकूर नावाचा खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर कमबॅक केलंय. आणि हे बिल्लाचं होम ग्राउंड आहे. या मैदानावर नेहमी प्रॅक्टिस करतोय. आता बाकी 4 चेंडू 11 धावा, 750 लोक मॅच बघतात. हळूहळू संख्या वाढत चाललाय. रात्रीच्या काळामध्ये 2-3 हजार तुम्हाला बघायला मिळेल. 4 चेंडू 11 धावा, काय मॅच बघायला मिळते. एका वेळेस करण असताना वाटलं होतं की चेंडू बाकी ठेवून मॅच जिंकेल, पण तो बाद झाल्यानंतर बाकी फलंदाजाने हाराकिरी केलाय. पुन्हा जितेश इथे बाकी चौका बघायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. कॅमेऱ्याच्या बाजूला जे असतील त्यांनी बाजूला समोर आणि बघायचं आहे. कॅमेऱ्याच्या बाजूला कोणीच राहू नका. काय सुंदर फलंदाजी बघा. आता बाकी सिच्युएशन 3 चेंडू 7 धावा, काय मॅच बघायला मिळते. मी म्हटलं ना YBC संघ हा देखील हार मानाय आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जितेश बिल्ला नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 38 38 धावा बघितलं. 38 धावा काढताना बाकी मोठी स्पर्धा तुम्हाला दोन्ही मातबर संघ पालघर तालुक्यात. एका साईडला YBCचं वेळ आणि एका साईडला बघायला मिळेल जय जगन्नाथ देव. जितेश काय बॅटिंग बघायला मिळते. आणि या फलंदाजाचं नाव आहे ते धीरज नावाचा फलंदाज. आता बाकी आणि विकेटवर मॅच असणार आहे. विकेट जास्त बाद झाले ते आगवण संघाचे सेम आहेत का. दोघांचे सेम विकेट आहेत. मॅच अजून देखील ट्विस्ट आहे. दोघांचे सेम विकेट आहे. 2 चेंडू 3 धावा. एक तेरी है तो दुसरी मेरी है. चला नो टीम मीटिंग. चला एकच मीटिंग आहे. 2 चेंडू 3 धावा हव्या आहेत. त्याला जगदीश माशी, विकास माझे फिल्डिंग धावा. 2 चेंडू 3 धावा. प्रेक्षक मॅच आवडल्याचे टाळ्या मारायचं, जोरदार टाळ्याने स्वागत केलं पाहिजे. काय मॅच बघायला मिळते. जय पराजय ही खेळाची भाषा आहे, पण ज्या पद्धतीने 38 धावासाठी मॅच रंगवली गेली आणि धीरज नावाच्या फल 2 बाउंड्या तुम्हाला बघायला मिळत. 2 चेंडू 3 धावा, काय मॅच बघायला मिळते. जितेश बिल्ला आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतोय. धीरज नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे डिक्लेअर. आता शेवटचा चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता. मॅच काय बघायला मिळते. रात्रीच्या अंधारामध्ये चमकणाऱ्या तारामध्ये धर्मविचक्षक पाहताना प्रत्येकाच्या मनामध्ये जी कोरली जाते स्पर्धा बघायला मिळते. शेवटचा चेंडू 2 धावा. उत्कंठा शिगेला लागलाय आणि सामना बरोबरी झाला तर बॉल आउट आहे. बॉल आउट बघायला मिळेल आणि 2 धावा काढल्या तर बाकी विजय बघायला मिळेल. डॉट चेंडू गेला तर तुम्हाला आगवण विजय बघायला मिळेल. असं म्हणतात ना, एका दगडात 2 पक्षी मारले, पण इकडे एका दगडात 3 पक्षी बघायला मिळतात. काय मॅच रंगतदार अवस्थेत. 6 चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू 2 धावा. बिल्ला समोरचा चेंडू टाकत असताना इथे सामना बरोबरी झाला आणि बॉल आउटचे मॅच होईल. दोघांचे विकेट सेम आहेत आणि या स्पर्धेतला पहिला बॉल आउट सामना बघायला मिळतोय आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एक देखील बॉल आउट झाली